खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ठिकठिकाणी निदर्शनं, खामेनींच्या निधनाचा नागरिकांकडून शोक व्यक्त। संजय राऊत पंतप्रधान मोदींचा अपमान करत आहेत। बाहेर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व, नवनाथ बन यांचं वक्तव्य। यवतमाळमधील TWJ गुंतवणूक घोटाळा उघड, 891 गुंतवणूकदारांचे 83 कोटी अडकले, मुख्य सूत्रधारासह 3 जण अटकेत। गोकुळच्या मतदार यादीत तब्बल 1200 संस्था बोगस, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल, महादेव दूध संस्थेच्या संचालकांनी नोंदणीलाच दिलं आव्हान। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलली, आज होणारी निवडणूक प्रक्रिया तहकूब। सोलापूरच्या बार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आईसमोर आरोपीनं 11 वर्षीय मुलीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना। सोलापुरात बदनामीच्या भीतीनं पती पत्नीची आत्महत्या, एकतर्फी प्रेमातून महिलेला आरोपीकडून वारंवार त्रास, आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरच्या नादरपूर परिसरातील बिबट्या पिंजऱ्यात कैद, वन विभागाची तत्पर कारवाई, बिबट्याला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडलं। वाशिममध्ये थकबाकीदार वीज ग्राहकांवर महावितरणाची मोठी कारवाई, 9000 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित, 50 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्यानं कारवाई। बीडमध्ये 2 नगरसेवकांचा वाद, वादात सांज दैनिक सिटीझन कार्यालय फोडलं, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल। धाराशिव जिल्हा परिषदेच्या पराभूत उमेदवारावर हद्दपारची कारवाई केल्यानं मातंग समाज आक्रमक, कारवाई रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा मातंग समाजाचा इशारा। भांडूपमध्ये धक्कादायक घटना समोर, 3 अल्पवयीन मुलांनी मित्राची केली हत्या, हत्येनंतर मृतदेह विहार तलावात दिला फेकून, गुंडगिरीच्या वादातून हत्या केल्याची माहिती। नागपुरात बारूद कंपनीत स्फोट, भीषण स्फोटात 10 कामगारांचा मृत्यू, स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट। अभिनेता आणि निर्माता विष्णू मांचू सध्या दुबईतील परिस्थितीबाबत चाहत्यांना दिली माहिती, दुबईतील भीषण दृश्यांचा व्हिडिओ केला शेअर। मुंबईतील बांगलादेशी रोहिंग्यांना देशातून हद्दपार करणार, त्यासाठी विशेष तपास दल स्थापन करून शोध मोहीम राबवली जाणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। पुण्यातील लोणी काळभोर परिसरात विषारी धुराचे लोट, कचऱ्याची आग दुसऱ्या दिवशीही कायम, श्वसनाचा त्रास झाल्यानं विद्यार्थी रुग्णालयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन घायाळविरोधात 16 कोटींच्या अपहाराचा गुन्हा, कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवत कर्ज उचललं, गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।